बहिणाबाई चौधरीचा दोहा आहे बांधवांनो। याद या सब कहे बाकी कहे ना कोई, बाकी बिचारी जलती रहे और नाम दिया कहो। माय रमा माऊली कशी पिंपळाची सावली, स्वतः राहिली उन्हात आम्हा केली सावली। म्हणून जोड्या आपण भरपूर पाहिल्या या देशामध्ये, परंतु एकच जोडी होऊन गेली या अख्ख्या जगामध्ये की ज्या बाईनं बाबासाहेबाला बाबासाहेब बनवलं। बाबासाहेब जर बाबासाहेबाला कोणी बनवलं असेल तर याच्या मागे मातोश्री रमाईचा खूप मोठा हात आहे, खूप मोठा मोलाचा संघर्ष आहे बांधवांना। आणि म्हणून बाबासाहेब काय बोलते, आगे नांदन नांदन होते रमाचे आणि भीमाच्या संसारी तसे टिपूर चांदन, भीमाच्या संसारी तसे टिपूर चांदन। नंदन नंदन रमाचे नंदन, अरे भीमाच्या संसारी जसे टिपूर चांदन। कदाचित तर माता रमाई बाबासाहेबांच्या जीवनात आल्या नसत्या तर हा बाबासाहेब आपल्याला बघायला मिळाला नसता। याचं नेमकं कारण म्हणजे माता रमाई। कारण माँ के तस्वीर पे अगर फूलों का हार हो तो पता चले तकलीफ क्या होती। आई ज्याची मरण पावली त्याला विचारा की आईची जाणीव काय होते। म्हणून माँ के तस्वीर पे अगर फूलों का हार हो तो पता चले तकलीफ क्या होती है, और बच्चा खुद का बीमार हो तो पता चले तकलीफ क्या होती है। अरे खैर लांजी तो मेरे बाबा साहब के मिशन का इम्तिहान है यारे, मगर खुद के बहन पर बलात्कार हो तो पता चले तकलीफ क्या होती है। आणि म्हणून काय म्हणतो पुढे का, तिरी पार पाडी कर्तव्य सारी। काय झालं, पाणी समान शेंदल असं रमाचे नांदन, आणि भीमाच्या संसारी तसे टिपूर चांदन, भीमाच्या संसारी तसे टिपूर चांदन। आई झाली तर त्या रमाई सारखी, त्या मम्मीच्या युगात पुन्हा ती आई शोधतो मी, निज्वल शांताशी अंगाई शोधतो मी। अरे गमीराजीने आपल्या पोटचा गोळा तुमच्यात माऊल्यांनो अशी रमाई शोधतो मी। कारण आजकाल जमाना आला, बाया घालते जीन्स टॉप, बरोबर आहे, म्हणून काय बोलतो, सांगा पुढे, आईच्या पदरात झोपण्याचा आनंद ही येणारी पिढी घेऊ शकत नाही। मुनीर बाबू सांगा पुढे, 2 लाईन देतो चांगल्या। आईच्या पदरात झोपण्याचा आनंद अरे ही येणारी पिढी घेऊ शकत नाही, कारण जीन्स घातलेली मम्मी पदर देऊ शकत नाही। जीन्स घातलेली मम्मी पदरच देऊ शकत नाही, पदर राहील तर जिंकणी। म्हणून पुढे काय झालं, शेवटला करा सादर करतो भाऊ, याच्यानंतर शिवाय ते आपल्या राऊंडला सुरुवात करतो।
खूप आभारी आहोत त्यांचा सुद्धा. कमिटीवाल्यांची आमच्या ताई पौर्णिमाजी पाटील जरी पटका नागपूर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये मिळाले. कार्पर रुन्याव आणि त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे शेवटल्याकडे सादर करतो. वेळ नाही आपल्याकडे जास्त. ही रमाई कशी होती तो ती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाशाभावी बघत सुख प्रकाशाभावी बघत सुरत दादा ढोके बसले यांच्याकडनं सुद्धा आशीर्वाद रुपये 50 रुपये मिळाले. फार करून आहो त्यांचं सुद्धा म्हणणं आहे होती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाशा भावी बघत सुख प्रकाशा भावी बघत. मग अरे नावांतरी ही गोंधळ अनाश्रमात नावांतरी गोंधळ आश्रमात नांदण अन भीमाच्या संसारी होते पुढे कांदण भीमाच्या संसारी होते पुढे कांदण. त्यानंतर मान्यवरची शाहिरा